नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण IVF अपयश, कारणं आणि उपाय याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सोनाली मळगावकर. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख देखील करून घेऊयात. डॉक्टर सोनाली मळगावकर या वंध्यत्व निवारण तज्ज्ञ असून त्यांनी पुण्यातून पदवी शिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर त्यांनी मुंबईमधील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधून MS गायनोकोलॉजिस्ट पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय. सध्या डॉक्टर 6 वर्षांपासून प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये IVF तज्ज्ञ म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यांनी अनेक वंध्यत्व आलेल्या दाम्पत्यावर IVF पद्धतीचे यशस्वीपणे उपचार करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देखील फुलवलाय. तर मॅडम, आजचा विषय खरं तर एका दाम्पत्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. निसंतान जोडप्यांसाठी IVF ही एक वरदान स्वरूप उपचार पद्धती तर आहेच, मात्र IVFचा रिझल्ट सध्या जो लागतोय याबद्दल तुम्ही सगळ्यात आधी काय सांगाल? नक्की. तर आता IVF ही जी आपण म्हणतो निसंतान दाम्पत्यासाठी एक वरदान ठरलेली उपचार पद्धती आहे. तर गेल्या 40 ते 42 वर्षांमध्ये IVF मध्ये अधिकाधिक नवीन-नवीन ॲडव्हान्स मॉडॅलिटी आल्या. त्यामुळे पूर्वी जेव्हा पारंपरिक पद्धतीने IVF केलं जायचं, तेव्हाचा सक्सेस रेट ॲटलीस्ट 20 ते 25% इतकाच असायचा. तो आता आपल्याला एक 70 ते 80% पर्यंत वाढवता येऊ शकतोय. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल, की एक वरदान स्वरूप अशी ही अतिशय परिणामकारक आणि फास्टर रिझल्ट देणारी अशी उपचार पद्धती आहे. अगदीच. आणि आतापर्यंत असे अनेक दाम्पत्य असतील, अशा दाम्पत्यांना मातृत्वाचं सुख या संपूर्ण ट्रीटमेंटमुळे मिळालेलं आहे. रिझल्ट बद्दल तुम्ही आत्ताच सांगितलं, मात्र हाच IVFचा रिझल्ट नेमका कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो? नक्की. आता IVF म्हणजे स्त्रीबीज शरीराच्या बाहेर काढून शुक्राणूंसोबत फर्टिलाइज करून गर्भ लॅबमध्ये बनवण्याची प्रक्रिया आहे आणि असे जे बनवलेले गर्भ आपण परत स्त्रीच्या शरीरात डिपॉझिट करतो गर्भाशयात. त्यामुळे IVFचा सक्सेस रेट हा भरपूर फॅक्टर्सवर निर्भर करतो. त्याला आपण 2 टप्प्यात डिव्हाईड करू शकतो. पेशंट रिलेटेड फॅक्टर्स आणि ट्रीटमेंट रिलेटेड फॅक्टर्स. जसं आपण समजू शकतो, की शेतीमध्ये उत्तम पीक येण्यासाठी उत्तम बियाणं आवश्यक असतं, सुपीक जमीन पाहिजे आणि त्यासाठी पोषक असं वातावरण पाहिजे. तर IVFच्या सक्सेससाठी सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे श्रीबीज शुक्राणूंची क्वालिटी, कारण त्याच्यावर गर्भांची क्वालिटी ही अवलंबून असते. तर महिलेचं एज हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे IVFच्या सक्सेससाठी. कारण किती श्रीबीज मिळतायत, त्याचे किती चांगले गर्भ बनवतायत, त्याची क्वालिटी कशी आहे, त्याच्यावर हे जे फॅक्टर्स आहेत हे वयावर अवलंबून असतात. तसंच शुक्राणूंची कंडिशन कशी आहे, त्याच्यामध्ये काही अबनॉर्मॅलिटी आहे का, शिवाय श्रीबीजांची क्वालिटी कशी यावर सक्सेस डिपेंड असतं. अस्तराचं हेल्थ कशी आहे, म्हणजे अस्तराचा रक्तपुरवठा कसा आहे, त्याची मॉर्फॉलॉजी कशी आहे, अस्तरात काही इन्फेक्शन आहे का, किंवा गर्भाशयाला काही अबनॉर्मॅलिटी आहे का, ज्यामुळे त्याच्यावर IVFचा सक्सेस रेट अवलंबून असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे IVF सेंटर, जिथे IVF ची ट्रीटमेंट केली जाते, त्या सेंटरचा एक सेंट्रल रोल असतो संपूर्ण सक्सेसच्या प्रोसेसमध्ये. तिथले डॉक्टर किती तज्ञ आहेत, किती निष्णात आहेत, किती एक्सपिरियन्स आहेत, एम्ब्रिओलॉजिस्ट डेडिकेटेड आहेत का, त्यांचं स्किल किती आहे, शिवाय ऍडव्हान्स मॉडॅलिटी किती आहे IVFच्या सेंटरमध्ये. तर ह्या सगळ्याचा खूप इम्पॅक्ट हा IVFच्या सक्सेसवर असतो. तर ह्या संपूर्ण फॅक्टर्सवर IVFचा रिझल्ट जो आहे तो डिपेंड असतो. अगदीच. त्यामुळे IVF यशस्वी होण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याचा तुम्ही खरं तर त्याचा उल्लेख केला. मात्र IVF ही एक यशस्वी उपचार पद्धती असली तरी अनेक वेळेला आपण पाहतो की अनेक जोडपी IVF करतात, मात्र त्यांना हवं तसं यश येत नाही, IVF फेल देखील होतं. तर मग यामागे नेमकी कोणती कारणं असू शकतात? नक्की. तर आता प्रॅक्टिसमध्ये स्पेशली प्रोजेनेसिस एक टर्शियरी केअर सेंटर असल्या कारणाने ठिकठिकाणी IVF फेल झालेले पेशंट आपल्याला रुटीनली बघायला मिळतात. तर कारणांचा जेव्हा आपण विचार केला तर कारणं 2 प्रकारची असू शकतात. तर सगळ्यात जे कॉमनली प्रॅक्टिसमध्ये जे दिसतं ते म्हणजे इन डेप्थ इव्हॅल्युएशन. कारण अशा पेशंटचं अचूक निदान न झाल्यामुळे अचूक मोडॅलिटी ट्रीटमेंटची निवडली जात नाही आणि त्यामुळे संपूर्ण ट्रीटमेंट प्रॉपरली यश देऊ शकत नाही. शिवाय बऱ्याचदा हे गायनेक सेटअपमध्ये ट्रीटमेंट केली जाते आणि तिथे ॲडव्हान्स मोडॅलिटीचा अभाव असतो, त्यामुळे ट्रीटमेंट कॉम्प्रोमाइज असते आणि प्रॉपर सक्सेस देऊ शकत नाही. लॅबची गुणवत्ता सगळ्यात महत्त्वाची असते, कारण संपूर्ण गर्भाचा जो 3 ते 5 दिवसाचा प्रवास आहे तो लॅबमध्ये होत असतो. त्यामुळे तिथली एअर क्वालिटी कशी आहे, किती ॲडव्हान्स पद्धतीने गर्भ बनवले जातात, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तर ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला IVF फेल होताना दिसतोय. पेशंट रिलेटेड फॅक्टर्सचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्भ जर नीट बनत नसतील, म्हणजे अंडाशयाची कपॅसिटी जर कमी असेल किंवा एंडोमेट्रियोसिस असेल, किमो रेडिएशन असेल किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीमुळे श्रीबीजांची क्वालिटी आपल्याला जर मिळत नसेल तर IVF आपल्याला फेल होताना दिसतं.
शुक्राणूंबाबतीत अबनॉर्मॅलिटी असेल म्हणजे काउंट मोटिलिटी कमी असेल, सर्व्हायव्हल जर पुअर असेल किंवा डीएनए फ्रॅगमेंटेशन जर वाढलेलं असेल तर अशा पद्धतीत चांगले गर्भ बनू शकत नाही, फर्टिलायझेशन फेल्युअर होतं आणि आयव्हीएफ आपल्याला फेल होताना दिसतं. अस्तरामध्ये किंवा गर्भाशयाशी रिलेटेड प्रॉब्लेममुळे आयव्हीएफ फेल होऊ शकतं. जसं की आपण म्हणलं की अस्तर जर वाढत नसेल, पातळ असेल, त्याला रक्तपुरवठा जर कमी असेल किंवा काही इन्फेक्शन असेल किंवा जी गर्भनलिका आहे त्याच्यात जर पाणी जमलं असेल किंवा हायड्रोसल्फिंग असेल आणि ते अस्तरात झेपून गर्भांना टॉक्सिक एन्व्हायरमेंट देत असेल तर अशा वेळेस गर्भ रुजू शकत नाही आणि आयव्हीएफ फेल होताना दिसतं. गर्भांची क्वालिटी हा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो आयव्हीएफच्या सक्सेससाठी. त्यामुळे गर्भ जर व्यवस्थित बनत नसतील, ते जर ब्लॉक होत असतील किंवा जेनेटिकली ते अबनॉर्मल असतील किंवा त्यांचं आवरण जर कडक असेल तर अशा वेळेस आपल्याला आयव्हीएफ फेल होताना दिसतं. तर काही सिस्टमिक कंडिशन्स आहेत म्हणजे काही इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर असतील किंवा एनके सेल वाढलं असेल, ह्युमन नेक्रोसिस फॅक्टरचं वाढलं असेल तर अशा वेळेस गर्भांचं रिजेक्शन होतं आणि गर्भ इम्प्लांट होऊ शकत नाही, त्यामुळे इम्प्लांटेशन फेल होतं. तर सगळ्यात महत्वाचं कारण आपण बघतो की प्रॉपर ठिकाणी योग्य ती ट्रीटमेंट होत नाही ते असतं आणि बरेचसे मी जे आता सांगितलं पेशंट रिलेटेड फॅक्टर्समुळे आयव्हीएफ आपल्याला फेल होताना दिसतं. अगदीच. आय-व्ही-एफची संपूर्ण उपचार पद्धती करत असताना त्याच्यामध्ये आता अत्याधुनिक उपचार देखील आलेले आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो की सक्सेस रेट देखील वाढलेला आहे. मात्र हा सक्सेस रेट जसा वाढवता येतो आणि त्यानंतर जे उपचार होतात, या उपचारांबद्दल देखील आपण काय माहिती द्याल? नक्की. तर आपण म्हणतो आताच आपण पाहिलं की जो आधी सक्सेस रेट खूप कमी असायचा, तो ह्या डिफरंट ॲडव्हान्स मोडॅलिटी, डिफरंट टेक्निक आलेत आयव्हीएफ मध्ये. त्याच्यामुळे आयव्हीएफचा सक्सेस रेट आपल्याला 80% वाढवता येऊ शकतोय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर शुक्राणूचे बाबतीत विचार केला तर शुक्राणू कितीही कमी असतील, त्यांची मोटिलिटी कितीही कमी असेल किंवा ते कमकुवत असतील तर अशा वेळेस आपण ॲडव्हान्स मोडॅलिटी जसं की इक्सी झालं किंवा इन्सी झालं जर मॉर्फॉलॉजीमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा पिक्सी झालं जर फंक्शनल एबनॉर्मलिटी जर स्पर्म्समध्ये असेल किंवा जर धातूमध्ये शुक्राणू ऍबसेंट असतील तर वेगवेगळे स्पर्म रिट्रायबल टेक्निक्स आले. त्याच्यामुळे कितीही शुक्राणूंचा सिव्हिअर प्रॉब्लेम असला तरी पण आपण उत्तम गर्भ बनवू शकतो आणि ऍडव्हान्स मोडॅलिटीमुळे स्वतःचा जेनेटिक बेबी पेशंटला देऊ शकतो. दुसरं स्त्रीबीजांच्या बाबतीत बघायचं झालं तर कितीही अंडाशयाची कपॅसिटी कमी असेल तरी पण आपण स्वतःचं जेनेटिक बाळ देऊ शकतो. वेगवेगळे रिकॉम्बिनंट इंजेक्शन झालेत, वेगवेगळे स्टिम्युलेशन प्रोटोकॉल्स झाले, त्याच्यामुळे आपण उत्तम गर्भ अशाही स्त्रियांमध्ये बनवू शकतो. दुसरं महत्वाचं म्हणजे ब्लास्टोसिस कल्चर, लेझर असिस्टेड हॅचिंग ह्या टेक्निकमुळे आपण इम्प्लांटेशन रेट वाढवू शकतोय. लॅबमध्ये उत्तम एअर हँडलिंग युनिट्स आले, ट्राय गॅस इन्क्युबेटर्स आले, त्यामुळे आपण गर्भांना 5व्या दिवसापर्यंत वाढवू शकतोय. वेगवेगळे आपण म्हणतो की ज्या कंडिशन्स ज्यांना आधी आयव्हीएफ मध्ये उत्तर नसायचं तर त्यांना वेगवेगळे डोनर प्रोग्राम्स आले, त्याच्याद्वारे पण अशा स्त्रिया पाळी गेल्यानंतर माता बनू शकतात. गर्भदान अशा ट्रीटमेंटमुळे जेनेटिक अबनॉर्मलिटी जर फॅमिलीमध्ये रन होत असेल तर अशा स्त्रिया माता बनू शकतात. क्रायो प्रिझर्वेशन टेक्निक्स आले, त्याच्यामध्ये आपण स्त्रीबीज शुक्राणू किंवा गर्भ आहे त्या स्थितीत कितीही वेळापर्यंत कुठलीही इजा न होता आपण फ्रीज करू शकतो आणि ह्या टेक्निक्सद्वारे आयव्हीएफचा सक्सेस रेट आपण खूप जास्ती देऊ शकतोय. वेगवेगळ्या स्टेम सेल थेरपी आले, त्याच्यामुळे अस्तर पातळ असेल किंवा अंडाशयात कपॅसिटी कमी असेल तरी पण आपण उत्तम रिझल्ट देऊ शकतोय. तर ह्या सगळ्या ऍडव्हान्स मोडॅलिटीचा परिपाक म्हणजे आपल्याला जो आयव्हीएफचा सक्सेस रेट तो उत्तम रीतीने देता येतो, प्रेग्नन्सी रेट उत्तम देता येतो आणि फेल्युअर आपण त्या ऍडव्हान्स मोटिलिटीच्या सहाय्याने टाळू शकतो. अगदीच. खरं तर अत्याधुनिक अशी उपचार पद्धती तुम्ही सांगितली आणि त्यानंतर आपण पाहतोय की आय-व्ही-एफचा सक्सेस रेट हा वाढलेला आहे. त्यामुळे जे दाम्पत्य आत्ता हा आपला कार्यक्रम पाहतात आहे आणि ज्यांना मातृत्वाचं सुख हवंय नक्कीच ते डॉक्टरांशी संपर्क करू शकतात. स्क्रीनवर डॉक्टरांचे नंबर देखील आहेत. त्यामुळे नेमकी आय-व्ही-एफची संपूर्ण प्रक्रिया कशी होते आणि त्यानंतर सक्सेस रेटबद्दल देखील डॉक्टर तुम्ही सांगितलंच आहे. त्यामुळे या अत्याधुनिक उपचार पद्धतीनं नक्कीच मातृत्वाचं सुख प्रत्येकाला मिळू शकतंय. त्यानंतर आपण आय-व्ही-एफ फेल्युअर देखील होतं आणि त्यातच लो एच-एम असेल तर त्याचा देखील परस्पर काही संबंध असतो का? याबद्दल काय सांगाल? लो एएमएच म्हणजे अंडाशयाचा रिझर्व्ह दाखवतं. एएमएच ही टेस्ट आहे ज्याच्यामुळे आपल्याला अंडाशयात किती श्रीबीज आहेत, इंजेक्शनला किती रिस्पॉन्स मिळू शकतो याचा अंदाज येतो. तर जेव्हा लो एएमएच असतं तेव्हा आपल्याला अंडाशयात कमी श्रीबीज मिळू शकतात स्टिम्युलेशन नंतर. तर लो एएमएच जरी असलं तरी सध्याच्या घडीला स्वतःच्या श्रीबीजांनी प्रेग्नन्सी राहू शकते, कारण उत्तम स्टिम्युलेशन प्रोटोकॉल सध्या आले, उत्तम रिकॉम्बिनेंट इंजेक्शन आता आले. पण अशा पेशंटचं आपल्याला प्रॉपर प्रिपरेशन करणं महत्वाचं असतं, कारण उत्तम क्वालिटी आपल्याला श्रीबीजांची मिळण्यासाठी. शिवाय आयव्हीएफ दरम्यान अशा पेशंटसाठी एक प्रॉपर आपण म्हणतो त्याला वेगळा अप्रोच लागतो. तर बऱ्याचदा आपल्याला मल्टिपल वेळा स्टिम्युलेशन करावं लागू शकतं आणि अशा वेळेस आपण एम्ब्रिओ पूल करून नंतर
ते सगळे एम्ब्रिओज सिलेक्ट करून फ्रोझन सायकलला जाऊ शकतो. नॅचरल सायकलमध्ये आपण गर्भ ट्रान्सफर करू शकतो. IVF दरम्यान ॲडव्हान्स मोडॅलिटी वापरावी लागते, म्हणजे लेझर झालं किंवा ब्लास्टोसिस कल्चर झालं किंवा गर्भ जेनेटिकली ॲबनॉर्मल आहे का हे तपासण्यासाठी आपल्याला PGD या टेक्निकचा वापर करावा लागतो. तर AMH जरी लो असलं तरी पण, जरी ते IVF फेल्युअरचं महत्त्वाचं कारण असलं तरी पण योग्य ठिकाणी योग्य ट्रीटमेंट आपण जर घेतली तरी पण AMH लो असून पण चांगले रिझल्ट्स डेफिनेटली मिळू शकतात. अगदीच. त्यामुळे ट्रीटमेंट जर योग्य ठिकाणी आपण घेतली तर आपल्याला या संपूर्ण ट्रीटमेंट नंतर जे मातृत्वाचं सुख हवंय ते नक्कीच आपल्याला मिळू शकतं. आणि याच विषयासंदर्भात पुण्याहून गायत्री यांचा आपल्याला फोन आलाय. गायत्री, आपला प्रश्न थेट डॉक्टरांना विचारा. हॅलो मॅडम, आम्ही पुण्याला 3 आणि मुंबईला 2 वेळा IVF केलंय. सगळ्या सायकल आमच्या फेल गेल्या आणि सगळं व्यवस्थित आहे असं आमचे डॉक्टर सांगतात. तर त्यासाठी काय करायचं? नक्की. तर आता जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 5 वेळा IVF फेल झालाय. तर सगळ्यात पहिले आपल्याला इन डेप्थ इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे, की इतक्या IVF फेल्युअरचं कारण काय आहे? तर आधीच्या सायकलवरनं आपल्याला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळते, की कुठला स्टिम्युलेशन प्रोटोकॉल वापरला होता, स्टिम्युलंटची क्वालिटी कशी होती, एम्ब्रिओची क्वालिटी कशी होती, कितव्या दिवशी गर्भ आपण ट्रान्सफर केले होते. त्यातनं आपल्याला पुढच्या ट्रीटमेंटसाठीचा प्रॉपर प्रोटोकॉल रिडिफाईन करणं पेशंटसाठी इंडिव्हिज्युअलाइज असं हे गरजेचं आहे. तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला गर्भाशयाशी रिलेटेड काही कॉज आहे का हे बघण्यासाठी एक डिटेल अस्तराचा स्टडी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्याचा थिकनेस कसा होता, गर्भाशयाचा रक्तपुरवठा कसा होता, शिवाय हिस्ट्रोस्कोपीमध्ये आपल्याला काही अजून डिटेल त्याचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. काही स्तरात इन्फेक्शन आहे का किंवा काही सेप्टम वगैरे असं काही असेल तर तो पहिले टॅकल करणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे स्पर्म पॅरामीटर्सवर पण तितकं प्रॉपरली लक्ष देणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा हा फॅक्टर आहे तो निग्लेक्टेड असतो आणि श्रीबीज आणि शुक्राणूंची क्वालिटी आपण इम्प्रूव्ह करण्यावर म्हणजे प्रिपरेशनवर भर देणं IVF ला जाण्याआधी खूप महत्वाचं आहे. शिवाय आताच आपण ज्या ऍडव्हान्स मोडॅलिटी ज्या बघितल्या, जसं की आपण ब्लास्टोसिस ट्रान्सफरला जाणं गरजेचं आहे, कारण 5व्या दिवसाच्या गर्भामध्ये उत्तम इम्प्लांटेशन रेट आपल्याला मिळतो. लेझरचा वापर ट्रीटमेंट दरम्यान केला पाहिजे. फ्रोझन सायकलला जाणं गरजेचं आहे. नॅचरल सायकलमध्ये ट्रान्सफर आपण जर केलं तर उत्तम सक्सेस रेट आपण देऊ शकतो. आणि शिवाय वेगवेगळ्या इम्युनोथेरपी आपण वापरलं तर आपण गर्भाचं रिजेक्शन कमी करू शकतो. त्यामुळे आधीचा IVF जरी फेल झाले असेल तरी पण निराश व्हायचं कारण नाहीये. योग्य ठिकाणी प्रॉपर इव्हॅल्युएशन नंतर जर आपण ट्रीटमेंट केली तर नक्की तुम्हाला रिझल्ट डेफिनेटली मिळू शकतो. अगदीच. खरं तर IVF ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी हा आशेचा किरण आहे. IVF आधी जरी केलं असेल आणि ते फेल झालं असेल तरी देखील आपल्याकडे अशी उपचार पद्धती आहे की आपण नंतरही IVF नक्कीच करू शकतो. याच विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून अधिकही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण IVF चे अपयश आणि त्यावर उपाय याविषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सोनाली मळगावकर. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. याच विषयासंदर्भात दादरहून आपल्याला रश्मी म्हात्रे प्रश्न विचारतायत. आपला प्रश्न विचारा. हॅलो. आपला प्रश्न डॉक्टरांना विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम, मी रश्मी म्हात्रे. रश्मी, आपला हॅलो. आवाज डॉक्टरांपर्यंत पोहोचतोय. आपला प्रश्न थेट डॉक्टरांना विचारा. हॅलो मॅडम, मला एंडोमॅट्रिस आहे, गर्भाशयात सुजन पण आहे. त्यामुळे माझी 3 वेळा IVF पण झालीये, पण रिझल्ट तेवढा खास नाही आला. तर काय करता येईल त्यासाठी? ओके. आता रश्मीजींचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 3 वेळा IVF फेल झाले आणि हं. त्याचं कारण त्यांनी एक सांगितलं की एंडोमेट्रिओसिसचा प्रॉब्लेम आहे आणि गर्भाशयाला सूज देखील दाखवली. तर सगळ्यात पहिले आपल्याला थोडंसं डिटेल इव्हॅल्युएशन करावं लागेल. अशा एंडोमेट्रिओसिस आणि ॲडेनोमायसिसच्या कंडिशनमध्ये अस्तर कसं आहे, त्याची अस्तराची मॉर्फॉलॉजी, थिकनेस कसा आहे हे डिटेल बघणं गरजेचं आहे. कारण अस्तरात कॉम्प्रोमाइज या दोन्ही कंडिशनमध्ये असू शकतं. शिवाय अंडाशयाची कपॅसिटी किती आहे त्यानुसार आपल्याला प्रॉपर ॲडव्हान्स मोडॅलिटी IVF दरम्यान वापरावी लागेल. त्यामुळे अस्तराचं प्रिपरेशन ह्या केसमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. आणि IVF ला ट्रान्सफरला जाण्याआधी आपल्याला जे आपण सांगतो की गर्भाशयाचं जे सूज आहे ती सगळ्यात आधी कमी करणं गरजेचं आहे. डाऊन रेग्युलेशन करून आपल्याला महिलेची पाळी बंद करून ही सूज आपल्याला कमी करता येण्यासारखी असते. बऱ्याचदा एंडोमेट्रिओसिस मध्ये श्रीबीजांची जी क्वालिटी आहे ती कॉम्प्रोमाइज असते. तर अशा वेळेस आपल्याला प्रॉपर प्रिपरेशन, काही सप्लिमेंट्स देणं गरजेचं आहे. ॲडव्हान्स मोडॅलिटी IVF दरम्यान ह्या केसमध्ये वापरतो, जसं की लेझर असिस्टेड हॅचिंगला जाणं गरजेचं आहे, फ्रीज-ऑल प्रोटोकॉलला जाणं गरजेचं आहे आणि नंतर नॅशनल सायकलमध्ये आपण ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टींचं प्रिपरेशन केल्यानंतर जर आपण IVF ला गेलो तर प्रेग्नन्सीचे चान्सेस नक्की चांगले असतात.
अगदीच. त्यामुळे IVF करण्यापूर्वी देखील सगळ्या चाचण्या करणं महत्त्वाचं आहे आणि IVF फेल जरी झालं असेल, जसं तुम्ही आता सांगितलं, तरी देखील पुन्हा चान्स घेऊन जर आपण योग्य ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच IVF यशस्वीरित्या आपण करू शकतोय. मात्र यात महत्त्वाची भूमिका IVF सेंटरची देखील असते. तर IVF सेंटर आणि IVFचे जे प्रत्यक्षातले रिझल्ट आहे याचा नेमका कसा संबंध येतो? नक्की. आत्ताच आपण पाहिलं की IVFच्या सक्सेसमध्ये IVF सेंटरचा हा सगळ्यात सेंट्रल आणि की रोल आहे. कारण संपूर्ण जी ट्रीटमेंट आहे, ज्याला आपण म्हणतो की इन विट्रो फर्टिलायझेशन, त्यासाठी लॅबची गुणवत्ता कशी आहे, त्या सेंटरमध्ये कसं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, किती ॲडव्हान्स मोडॅलिटी वापरून गर्भ बनवले जात आहेत, शिवाय त्याचे रिझल्ट किती कन्सिस्टंट आहेत, तिथले कन्सल्टंट किती अनुभवी आहेत, किती तज्ञ आहेत, कारण त्यांच्या डायरेक्शन खाली संपूर्ण ट्रीटमेंट जी आहे ती प्रोग्रेस होत असते. शिवाय एम्ब्रिओलॉजिस्ट किती निष्णात आहे, किती स्किल्ड आहेत, शिवाय ट्रान्सफरची प्रोसेस किती स्मूथली होते, कारण त्याच्यावर IVFचा सक्सेस हा खूप मोठा डिपेंडंट असतो. शिवाय बऱ्याचदा गायनॅक सेटअपमध्ये जी ट्रीटमेंट केली जाते त्याच्यामुळे रिझल्ट हॅम्पर होतात. त्यामुळे बॅच पद्धतीने ट्रीटमेंट न करता इंडिव्हिज्युअलाइज पद्धतीने ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी जिथे इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंटवर भर दिला जातोय, जिथे इन डेप्थ इव्हॅल्युएशनवर भर दिला जातोय, तर अशा ठिकाणी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ऍडव्हान्स मोडॅलिटीने आपण बऱ्याचशा ज्या चॅलेंजिंग सिच्युएशन त्याच्यामध्ये रिझल्ट देऊ शकतो. त्यामुळे अशा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ऍडव्हान्स मोडॅलिटी असणं गरजेचं आहे. त्यामुळे IVF सेंटर हे IVFच्या सक्सेस साठी चूज वाईजली करणं हे खूप गरजेचं आहे. अगदीच. त्याचबरोबर आपण IVF करण्यामागे ज्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात त्याबद्दलही बोलूयात. क्रायोप्रिझर्वेशन टेक्नॉलॉजीमध्ये IVFचा नेमका कसा रोल आहे? की आपण बघतो की आता ज्या 40-42 वर्षात आपण नवीन नवीन जे टेक्नॉलॉजी बघितल्या, तर त्यामधली जे क्रायो प्रिझर्वेशन ही सगळ्यात महत्वाची टेक्नॉलॉजी आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघतो की श्रीबीज, शुक्राणू किंवा गर्भ आहे त्या स्थितीत आपण लिक्विड नायट्रोजन मध्ये गोठवून ठेवू शकतो, कुठलीही इजा न होता आणि कुठलेही रिझल्ट कॉम्प्रोमाइज न होता. तर अशामुळे IVFचा जो सक्सेस रेट आहे तो खूप वाढलाय. कारण ज्या सायकलला आपण गर्भ बनवतो त्याच सायकलला आपण जर ट्रान्सफर केले तर जो इम्प्लांटेशन रेट असायचा, सक्सेस रेट असायचा तो कमी असायचा. पण फ्रीजिंग या टेक्नॉलॉजीमुळे आपण गर्भ गोठवून ठेवू शकतो आणि जेव्हा आपण हार्मोनचा इम्बॅलन्स करेक्ट झाल्यानंतर आपण जेव्हा गर्भ ट्रान्सफर करतो तेव्हा उत्तम सक्सेस रेट देऊ शकतोय. शिवाय काही कॅन्सरमुळे किंवा काही कारणांनी जर आपण जर फर्टिलिटी आपल्याला हॅम्पर होणार असेल तर अशा वेळेस आपण श्रीबीज आणि शुक्राणू आपण गोठवून देऊ शकतो आणि भविष्यात ते वापरू शकतोय फर्टिलिटीसाठी. दुसरं महत्वाचं म्हणजे एका एका IVF सायकलमध्ये 2 ते 3 गर्भांची फक्त गरज असते. त्यामुळे सरप्लस जे एम्ब्रिओ आहे ते आपण गोठवून ठेवू शकतो आणि भविष्यात आपण फ्युचर अटेम्प्टसाठी ते वापरू शकतो. त्यामुळे कमी खर्चातली ट्रीटमेंट होऊ शकते. तर क्रायो प्रिझर्वेशनमुळे अजून एक फायदा आहे, तो म्हणजे आपण जर भ्रूण जर आपल्याला जेनेटिक टेस्टिंगसाठी द्यायचं असेल तर ते आपण गोठवून ठेवून त्याच्या रिपोर्टसाठी आपण वेट करू शकतो. तर आपल्याला असं म्हणता येईल की क्रायो प्रिझर्वेशन हे एक प्रकारचं रिव्हॉल्युशन आहे आणि त्याच्यामुळे IVFचा सक्सेस रेट आपल्याला वाढवता येऊ शकतो. अगदीच. IVFचा सक्सेस रेट आपल्याला वाढवता नक्कीच येऊ शकतो. मात्र असे देखील अनेक कपल्स असतात जे IVF करतात आणि त्यांचं IVF फेल होतं आणि मग कुठेतरी अशा कपल्समध्ये निराशा देखील येते. तर अशा कपल्सला देखील आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय मेसेज द्याल? खरंय. कारण जेव्हा IVF वारंवार फेल होतात तेव्हा बऱ्याचदा कपल्सला निराश होतात आणि त्यांना कुठेतरी एक कमतरता जाणवते. तर सगळ्यात पहिले मी सांगेन की एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. कारण आशा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि सध्या मी सांगेन की इतक्या ऍडव्हान्स मोडॅलिटी IVF मध्ये आल्या आहेत, त्यामुळे कुठलीही चॅलेंजिंग सिच्युएशन असो, प्रॉब्लेम कितीही सिव्हिअर असो, तरी पण रिझल्ट मिळणं सहज शक्य आहे. तर त्यासाठी चालत राहणं गरजेचं आहे. शिवाय IVF ला जाण्यास आधी प्रॉपर प्रिपरेशन आणि स्वतःला बेस्ट चान्स प्रेग्नन्सी देण्यासाठी प्रॉपर हेल्दी लाईफस्टाईल जगणं गरजेचं आहे. IVF सेंटरचा जो निवड आहे ती प्रॉपरली आणि वाईजली करणं गरजेचं आहे. तर नक्की जरी IVF फेल झाल्या असतील तरी योग्य ठिकाणी आणि योग्य ट्रीटमेंट आपण जर घेतली तर अशा कपल्सला पण आपण उत्तम रिझल्ट देऊ शकतो. प्रोजेनेसिस मध्ये सांगायचं झालं तर इव्हन 11 वेळा IVF फेल झाल्यानंतर विदेशातल्या पेशंटना पण आपण रिझल्ट दिलाय. त्यामुळे ही एक प्रकारची कोर कॉम्पिटन्सी आपल्याला प्रोजेनेसिसची सांगता येईल. तर नक्की चालत राहा, नक्की यश मिळेल. अगदीच. आणि प्रोजेनेसिस सेंटरमध्ये केवळ महाराष्ट्रातून नाही, भारतातून नाही, तर अगदी भारताबाहेरून देखील असे अनेक कपल्स आहेत जे आलेले आहेत आणि त्यांना देखील मातृत्व मिळालंय. त्यामुळे IVF तंत्रज्ञान हे किती प्रगत आहे आणि ते वारंवार फेल जरी होत असलं तरी देखील आपल्याकडे जी उपचार पद्धती आहे त्यानुसार नक्कीच IVFचा सक्सेस रेट वाढू शकतो. त्याबरोबर असेही अनेक कपल्स आपण पाहतो जिथे वारंवार गर्भधारणा करण्यासाठी ट्रीटमेंट केली जाते मात्र गर्भ रुजत नाही. मग त्यानंतर नेमके कोणते उपचार केले जातात
जातात किंवा कोणते उपचार केले पाहिजे? तर जेव्हा वारंवार गर्भ फेल होण्याची सिच्युएशन येते, गर्भ जेव्हा रुजत नाही, त्याला आपण रिकरंट इम्प्लांटेशन फेल्युअर म्हणतो. तर त्यासाठी रिकरंट इम्प्लांटेशन फेल्युअरसाठी एकतर गर्भांची खराब क्वालिटी हे रिस्पॉन्सिबल असतं. तर त्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी. जसं मी सांगितलं, ॲडव्हान्स मोडॅलिटी या दरम्यान वापरले जाणं गरजेचं आहे. शिवाय काही ॲडव्हान्स टेस्ट जसं की एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये आपण गर्भाशयाची रिसेप्टिव्हिटी चेक करू शकतो आणि त्याद्वारे आपण पर्सनलाइज एम्ब्रिओ ट्रान्सफर करू शकतो. तर अशा टेक्निकचा अवलंब केला पाहिजे. पीजीटीए हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, त्याच्यामुळे आपण जेनेटिकली किती नॉर्मल गर्भ आहेत ते सिलेक्ट करून आपण ट्रान्सफर करू शकतो. त्यामुळे आपण गर्भांचं इम्प्लांटेशन इम्प्रूव्ह करू शकतो, अबॉर्शनचं रेट कमी करू शकतो. शिवाय वेगवेगळ्या इम्युनोथेरपी आल्या, त्याच्यामध्ये आपण गर्भांचं रिजेक्शन आहे ते कमी करू शकतोय. स्टेम सेल थेरपीमध्ये अस्तर जर प्रॉब्लेमॅटिक असेल त्याच्यामध्ये अस्तर इम्प्रूव्ह करून आपण इम्प्लांटेशन रेट वाढवू शकतोय. त्यामुळे रिकरंट इम्प्लांटेशन फेल्युअर जरी असेल तरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण उत्तम रिझल्ट देऊ शकतोय. अगदीच. त्यामुळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून IVFचा सक्सेस रेट वाढवला जातोच. त्याचबरोबर आता तुम्ही जी कारणं सांगितली ज्यामुळे गर्भधारणा होत नाहीये, त्यावर देखील यशस्वी उपचार प्रोजेनेसिस सेंटरच्या मार्फत नक्कीच केले जाऊ शकतात. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. आजच्या या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं यासाठी. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.